वेळ वाचवणारा आणि अतिशय सोयीस्कर अशा मुंबई पुणे मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। मिसिंग लिंकमुळे टोलमध्ये अजिबात वाढ केली जाणार नसल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली। त्यामुळे प्रवाशांना आणखी एक मोठा दिलासा हा म्हणावा लागेल। शिवाय बोगद्यामुळे अपघात होणार नाहीत असा दावाही शिंदेंनी केला। मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सेवेत येतोय। मुंबई पुणे प्रवास करताना खोपोली ते खंडाळ्यापर्यंतचा रस्ता हा धोकादायक वळणांचा आहे। अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे अनेकदा प्रवाशांना मोठा मनस्ताप देखील या अगोदर सहन करावा लागलाय आणि यावर पर्याय म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाद्वारे लोणावळा आणि खंडाळा घाट वगळून थेट बोगदा तयार करण्यात आला। त्यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल अशी आशा आहे। दरम्यान मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आणि त्यांनी काय म्हटलंय आपण ते पाहूया। मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो नाही का। 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो। घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात। या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील। मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत। नाही आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही आणि ह्याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्ये वाढ होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.